महायुतीत पुन्हा विलन अजित पवार ठरलेत। भाजप नेत्यांनी अमित शहांकडे तक्रार केल्यानंतर आता शिंदेंच्या मंत्र्यांचीही अजित पवारांवर उघड नाराजी आहे। पण आता आरोपांवर अजितदादांनी मौन सोडलंय। अजित पवारांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकलाय। निधी वाटप फाईलवर मी एकटा सही कुठे करतो, मुख्यमंत्री सुद्धा सही करतात असं अजित पवार बैठकीत म्हणाले। अजित पवार निधी देत नाहीत अशी नाराजी शिवसेना आमदार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, निधी वाटपावरून नेहमीच आपल्याला महायुतीत कुरबुरी ऐकायला मिळतात। शिंदेंच्या मंत्र्यांनी तर अजित पवारांवर उघड नाराजी व्यक्त केली आणि आता मात्र अजित पवारांनी यावरून मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय। नेमका काय सूचक इशारा आहे हा? दीपाली, महायुतीमध्ये निधी वाटपावरून आता हात बंद सुरू असल्याचं दिसून येतं। एका बाजूला काही दिवसांपूर्वीच भाजपच्या आमदारांनी आणि विशेष म्हणजे काही मंत्र्यांनी थेट अमित शहांकडे अजित पवारांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती आणि तक्रार दाखल केली होती। अर्थात त्यानंतर काही दिवसातच आता काल शिवसेनेची बैठक झाली आणि या शिवसेनेच्या बैठकीत सुद्धा शिवसेनेचे आमदार मंत्र्यांनी अजित पवारांविषयीच नाराजी व्यक्त केलेली आहे। महायुतीमधील दोन मित्रपक्ष हे अजित पवारांनाच विलन करू पाहतायत, अजित पवार यांच्याच कार्यपद्धतीवर बोट दाखवू पाहतायत। पण अशा परिस्थितीमध्ये काल देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची जी आठवड्यातला दर मंगळवारी दैनंदिन जी आमदारांसमोर बैठक होती, या बैठकीमध्ये अजित पवारांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्याचा मतितार्थ जर पाहिला तर कोणत्याही निधी वाटपामध्ये वित्तमंत्री म्हणून भलेही माझा हात असला तरी अंतिम या सही या फाईलवर राज्याचे मुख्यमंत्री करतात आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असतो। याचा अर्थ अजित पवारांना थेट सांगायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि निधी वाटपावरून जर मी देत नाही असा जर आरोप होत असेल तर तो पूर्णपणे खोटा आहे। कारण की कुठे ना कुठेतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्याला तितकेच जबाबदार आहेत। याचा अर्थ अजित पवारांचं स्पष्ट म्हणणं आहे की विनाकारण ज्या पद्धतीने मला विलन केलं जातंय, ज्या पद्धतीने सगळे लोक माझ्या विरोधात तक्रारी दाखल करतायत, त्यामध्ये काही फारसं तथ्य नाही। या राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर काही महत्वाच्या मोजक्याच नेत्यांसमोर अजित पवारांचं हे विधान आहे आणि हे एनडीटीव्हीला आता हाती आलेलं आहे, सूत्रांनी दिलेली माहिती आहे। पण कुठे ना कुठेतरी अजित पवारांचं वक्तव्य हे स्पष्ट दिसून येतं की स्वतः या संपूर्ण निधी वाटपावरून अजित पवारांना ज्या पद्धतीने महायुतीचे दोन्ही मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना हे विलन करू पाहत आहे, पण त्याचा सगळे अंतिम बोट जे आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जातं। निधी वाटप हा मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय आहे। त्यावरनं जवळपास दिसून येतं की पुढच्या कालावधीमध्ये निधी वाटपावरून म्हणजे पुढच्या काही दिवसातच या महिन्या अखेरीला पावसाळी बजेट पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा पुरवण्या मागण्यांचं वाटप केलं जाणार आहे। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर जास्त वाढण्याची शक्यता आहे। निश्चितच सागर, त्यामुळे असं म्हणत अजित पवारांनी आता चेंडू मात्र मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकलाय। धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी।